नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत दररोज हनुमान चालीसा पठण केल्याने जीवनात अपार शक्ती आणि धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो व हनुमान चालीसा वाचण्याचे अद्भुत फायदे आहेत. चला तर आपण जाणून घेऊयात. हनुमानजीचे विशेष कृपा प्राप्त होऊन आरोग्य सुधारते, आर्थिक अडचणी दूर होतात आणि सर्व इच्छाही पूर्ण होण्यास मदत होते. हनुमान चालीसाचे पठणाचे प्रमुख फायदे काय आहेत? भीती, नकारात्मकता नष्ट होणे, भूत पिशाच निकट नाही यावे व ओळीनुसार दररोज पठण केल्याने अज्ञात भीती दूर होते आणि घरातील नकारात्मकता ऊर्जाही नष्ट होते. तसंच आत्मविश्वास आणि शक्तीचा वाढ. हनुमानजीने हे शक्तीचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या चालीसाचे वाचन केल्याने साधारणतः आत्मविश्वास आणि मनोबल वाढते. तसंच संकट निवारण. आयुष्यातील मोठे संकट किंवा अडथळे दूर करण्यासाठी हनुमान चालीसा हे अत्यंत प्रभावी मानले जाते. संकट मोचन. हनुमानाची कृपा होते आपल्यावरती तरच आणि आपल्या आरोग्यात लाभ होते व नियमितपणे पठणाने शारीरिक आणि मानसिक शांती मिळते. गंभीर आजारापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. तसेच आपल्या आर्थिक समस्या सुद्धा दूर होतात. आर्थिक चणचण, कर्ज किंवा धनहानी सारख्या समस्यावर हनुमान चालीसाचा पाठ हे रामबाण उपाय मानला जातो. एकाग्रता आणि स्मरणशक्ती. हनुमान चालीसा वाचल्याने मन शांत होते, ज्यामुळे अभ्यासात किंवा कामात एकाग्रता वाढते. तसंच आपले कोणतेही कार्यसिद्धी, कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी किंवा कामात व्यस्त कामात काही अडथळे येत असल्यास हनुमान चालीसाचे पठण केल्याने कार्यात यशस्वी होते. तसंच सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला मारुती रायाच्या मूर्ती जवळ किंवा आपल्या घरात फोटो असेल किंवा चित्र असेल तर त्यांच्या समोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. तसंच 40 दिवस नियमित पूर्वक पठण केल्यास अधिक चांगले फळ मिळते असे मानले जाते. रामाने मारुती रायाला कलियुगाचे अंतरापर्यंत धर्तीवर राहण्याचे संदेश दिले आहे. तसेच मारुती राय हे अमर आहेत व आपल्या भक्तांसोबत आहेत त्यांनी सारखे. तसेच हनुमानामुळे श्री कालिदासांचे श्री रामाचे दर्शन मिळाले असे म्हणतात. म्हणजे कसं आहे, कालिदासांना रामाचे दर्शन मिळाले मारुती रायामुळे असे म्हणतात की जिथे पण मारुती रायाचे कथा पठण होतील तिथे मारुती राया ह्या कोणत्या ना कोणत्या रूपात येतातच असं आहे. बघा आता कुठेही हनुमान चालीसाचं पठण लागू दे, काय लागू दे, म्हणजे मारुती राया कोणत्या ना कोणत्या रूपात येतात. तसेच हनुमानजीच्या कारणाने कालिदासांना श्रीरामाचे दर्शन झाले म्हणून कालिदासाने हनुमान चालीसा पाठ लिहिले आहे. म्हणून म्हणतात की हनुमान चालीसा पठण केल्याने काय काय फायदे होत आहेत ते आपण आज सगळं म्हणजे सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि चमत्कार काय होते ते पण आपण बघू. पहिले म्हणजे आपण जर दररोज हनुमान चालीसा पठण करत असाल तर तुमच्या घरात व तुमच्या जवळ भूत प्रेत व नकारात्मकता ऊर्जाचा नष्ट होतो, म्हणजे नाश होतो. तसेच जेव्हा स्वप्नात भीती वाटणे किंवा दररोज स्वप्न पडतात त्यांनी हनुमान चालीसा दररोज पठण करावे. तसेच ज्यांना शनीची 7.7 आहे त्यांनी दररोज हनुमान चालीसा हे आपण किमान एकदा तरी पठण करावे. जसं म्हणजे जर तुम्हाला जमत असेल तर 11 वेळा करले तर खूपच उत्तम आहे. जर तुम्हाला नाही जमत तर 1 वेळा तरी आपण हनुमान चालीसा दररोज पठण करायचे, किमान 1 तरी पठण करावे असे पठण करायचे. बजरंग बली हनुमानाची शनिदेवाची रक्षा केली. मग शनिदेवाने खुश होऊन म्हणाले होते की हनुमानांच्या भक्तांना काहीही नुकसान करणार नाही असे म्हटले होते. तसेच जे मारुती रायांची भक्ती करीत आहेत त्यांचे शनी वक्र दृष्टी सुद्धा त्यांचे जास्त हानी व नुकसान होणार नाही. बघा आता तुम्हाला शनीची 7.7 वगैरे चालू असेल किंवा तुमच्यावर शनीची दृष्टी पडत असेल तर तुम्ही मारुती रायाची जर सेवा करत असाल, भक्तिभावाने सेवा करत असाल तर शनी वक्री दृष्टी सुद्धा त्यांचे जास्त तुम्हाला हानी व नुकसान होणार नाहीत. म्हणजे मारुती रायांची सेवा केले तर. जर तुम्हाला 7.7 चालू असतील तर पण तुम्हाला
त्रास होऊ देणार नाही. म्हणून आपण काय करायचं, दररोज एक वेळा तरी हनुमान चालिसाचं पठण करायचं. तसेच जास्त लोकांच्या कुंडलीमध्ये राहू ग्रह हे दृष्टी परिणाम घातलेला असतो, म्हणून मनुष्याच्या जीवनात कष्ट आणि उतार चढाव हे भरलेले असतात. म्हणून नित्य नेमाने हनुमान चालिसा पठण व हनुमानाची भक्ती केली तर राहूच्या दुष्ट प्रभावापासून मुक्ती मिळते अशी मानले जाते. म्हणजे अशी मान्यता आहे. कारण तुम्ही बघा, तुमच्यावरती काय आपल्याला राहूचं आणि हे असलं तर आपल्याला कसं आहे, हनुमान चालिसा पठण केलं तर आपली त्यापासून आपल्या दुष्ट प्रभाव हे पासून मुक्ती मिळते आपल्याला. तसेच नासे रोग हरे सबुतीरा जपत निरंतर हनुमत वीरा असे म्हणून चालिसामध्ये म्हटले आहे की जो पण दररोज हनुमान चालिसा पठण करेल त्याला रोगापासून व दुरावापासून मुक्ती मिळते. म्हणजे रोगापासून तुम्हाला मुक्ती मिळते. तसेच तुम्ही भक्ती सुद्धा मानले जाते केले पाहिजे. तसेच हनुमान चालिसा म्हणताना आपले कॉन्स्टेप म्हणजे आपलं हे कसं आहे, एकदम असं आपलं मन आणि डोकं शांत ठेवून करायचे व आत्मविश्वास वाढते. बघा, तुम्ही हनुमान चालिसा तुम्ही पठण करत असाल तर तुमचा आत्मविश्वास वाढतंय, आपल्या घरात निगेटिव्हिटी येत नाही. हनुमान चालिसात खूप ताकद आहे, शक्ती आहे. जर तुम्हाला स्वप्न पडत असेल तर तुम्ही दिवसातून एक वेळा तरी हनुमान चालिसाचे पठण करा. हनुमान चालिसा पठण केल्यामुळे बलबुद्धी जागृत होते. म्हणजे बलबुद्धी जागृत होते. मनुष्य स्वतः आपल्या शक्ती व भक्ती आणि कर्तव्यात होतो. तसेच हनुमान चालिसा पठण केले की आपले डोके शांत होते व तुमच्या रेजिस्टन्स पॉवर सुद्धा वाढतो. म्हणून लहान मुले व विद्यार्थ्यांनी यांनी हनुमान चालिसाचे पठण करावे. म्हणजे बघा, लहान मुलं असतील म्हणजे आपल्या अभ्यास करत नसतील, मुलं विद्यार्थी असतील तर त्यांनी दररोज एक वेळी तर हनुमान चालिसा पठण करावे. कारण कसं आहे, आपलं रेजिस्टन्स पॉवर स्ट्रॉंग होतो हनुमान चालिसामुळे. त्याच्यामुळं पठण करायचे. कधी कधी असेही होते की आपल्या कामे होत नाहीत, काही तुम्ही काम करा होत नाहीत, मग आपल्याला नशिबाला कोसतो. आपण काय करतो, मग नशिबाला कोसतो. मग तुम्ही हनुमान चालिसाचे दररोज पठण केले तर आपल्या सर्व कामामध्ये तुम्हाला सफलता मिळते व ताणतणाव आणि मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. म्हणजे ताणतणाव मिटवून आपल्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते. जर तुम्ही नित्य नेमाने हनुमान चालिसा पठण करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होण्यास काही अडथळे येणार नाही. जर तुम्ही म्हणते ना, नित्य नेमाने हनुमान चालिसा किती वेळ लागला असं आपल्याला 5 मिनिट 2 मिनिट तुम्ही जर दररोज पठण केला तर तुम्हाला त्यात 2 मिनिट सुद्धा लागणार नाही. मग आपल्याला कसं आहे, आपल्या घरात पॉझिटिव्हिटी यायला पाहिजे, आपले कामात अडथळे नको आहे, तर मग आपल्याला काय करायचे, दररोज एक वेळा तरी हनुमान चालिसाचे पठण करायचे. आंघोळ केले 5 मिनिटात होते. तुम्हाला सगळे तुम्ही कामं जरी करून तुम्ही पठण केले तरी चालते. दररोज एक वेळा तरी आपल्याला काय करायचंय, हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे. पठण करायचे. बघा, तुमच्या कामात काही अडचणी येणार नाही. जे पण अडचण आहे ते तुमच्या इच्छा पूर्ण होतील व तुमचे अडथळे हे दूर होतील. मग आपल्याला काय करायचं, म्हणून दररोज एक वेळा हनुमान चालिसाचे पठण करायचे. तुम्ही हा हनुमान चालिसा वाचून तरी बघा, तुमच्या जीवनात काय अद्भुत फायदे होते. बघा, तुम्ही मारुतीरायाची ही सेवा करून तुमच्या जीवनात खूप अद्भुत फायदे होतील. जय श्रीराम. बजरंगबली की जय. श्री स्वामी समर्थ.